नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो रहाटणी येथे पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचं प्रथम क्रमांकाची जी मानकरी जोडी ठरले सचिन आणि सोबत पाहायला सुंदर जबरदस्तरित्या जोडी पळून आज प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले आणि आकर्षक अशी बक्षिसं सर्व बैलगाडी मालकांना मिळालेले आहेत. शाहिदभाई नमस्ते. नमस्कार. पहिल्यांदा काय सांगाल, आज ज्योतिर्लिंग मंदिरासमोर तुम्ही आहात आणि आज कमबॅक म्हणावं तर सचिन सारखं आणि आज मैदान पण त्याच जबरदस्त क्वालिटीचं संपन्न झालं. आज प्रथमतः ज्योतिर्लिंग महाराजांच्या ह्या नगरीत म्हणा किंवा त्यांच्या राटणी गावामध्ये आज इतकं छान पद्धतीचं 25वं वर्ष मला वाटते हे मैदानाचं आहे आणि इतक्या छान रीतीनं यांनी महाराष्ट्र केसरीचं मैदान इतकं पारदर्शक आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही बघत होतो की ज्या फाट्या होत्या त्या फाटीत एकही माणूस एक इतर प्रेक्षक म्हणजे आतमध्ये नव्हतं. म्हणजे इतकं चांगल्या पद्धतीने कुठल्याही बैलावर कुठलाही अन्याय होऊ नये ह्यासाठी काळजी करून घेतली होती आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आज त्यांनी मैदान पार पाडलं. खरंच ह्या सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून आभार मानतो. आकर्षक अशी बक्षीस आहेत. जवळपास नाही म्हटलं तर 2 ते 2.5 फुटाची ट्रॉफी आहे आणि एक वेगळं काहीतरी बक्षीस पाहायला मिळते. 8 चक्की आहे आणि सन्मान चिन्ह आहे. काय सांगाल, एक म्हणतात ना की बैल तर पळतच असतात पण आठवणी कायम स्मरणात राहतात. ते चषक झाले, ट्रॉफी झाले त्या माध्यमातून त्याविषयी काय सांगाल? खरंच हे आपण म्हणतो पण हे ज्यावेळेस वस्तू भेटतात हे या ठिकाणी 10 लाखाचं जरी बक्षीस असेल तरी त्याला एवढी व्हॅल्यू वाटत नाही. पण ही 8 चक्की न्यायला आम्हाला जेवढं समाधान आहे किंवा ही ट्रॉफी उचलून नेण्यात आम्हाला समाधान आहे तेवढा समाधान त्या गोष्टीत मिळत नाही. आणि हे क्षेत्र जे आहे ते पैसे कमवण्यासाठी किंवा कशासाठी नाही, मानसन्मानासाठी आहे. आणि खरंच मानसन्मान गावांनी इतका चांगल्या पद्धतीनं आमचा मानसन्मान केला आणि महत्त्वाचं म्हणजे इतके चांगले आकर्षक बक्षिसं दिली त्याबद्दल या गावाचा सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. आणि असंच यापुढे यांची मैदानं चांगल्या पद्धतीने पार पाडणार हे तेवढं. आणि भाई जुनं जाणतं पारंपरिक मैदान आहे त्याच्याबद्दल काय बोल? पारंपरिक मैदान खरंच हे जुनं जाणतं पारंपरिक मैदान छान पद्धतीने पार पाडलं. मी गेल्या वर्षी मला माहीत नव्हतं पण मला त्या मैदानात दाखवले काहीतरी गेल्या वर्षी चांदीच्या चेन वगैरे काय दिलेले होते चालकांच्या मिसेससाठी काहीतरी दिलेले होते ते. आत्ता मग अशी मैदानात ते बी चर्चा चांगली चालू होते. आणि आज एक म्हणजे सगळेच पैसे देतात सगळे करतात पण आज खरंच आम्ही घरी गेलो तर आज आमच्या घरची सुद्धा समाधान होतील की आज काहीतरी वेगळं तुम्ही घेऊन आला आज आमच्यासाठी. आणि खरंच एक तुम्ही हे चक्की आट्टा असो हे देऊन म्हणजे एक आमच्या म्हणजे खरंच त्या बैलांच्या मेन सूत्रधार मानतो आपण त्या महिलाच असतात तर त्यांना एक समाधानकारक वस्तू त्यांच्यापर्यंत पोचेल आणि त्यांना आनंद वाटेल या गोष्टी. मैदानाचे ग्रामस्थ मंडळी पण आहेत, आयोजक पण आहेत आपल्यासोबत. मस्त. पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्या. राटणी ग्रामस्थांना व इथे जमलेल्या पंचक्रोशीतील सर्व सन्माननीय व्यक्तींना माझा नमस्कार. मी ह्या मातीतलाच एक चिरंजीव असून मी बऱ्याच वर्षापासून या यात्रेनिमित्त आणि खास करून बैलगाडा शर्यतीला येण्याचा प्रयत्न करत होता परंतु कामानिमित्त तो योग येत नव्हता. आज मी इथे येऊ शकलो तेव्हा मी पाहिलं की राटणी गावातील ग्रामस्थ मंडळ तसंच बैलगाड्या शर्यतीची जी कमिटी आहे त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते उत्कृष्ट, अतिशय पारदर्शक. त्याच्यानंतर त्यांनी ॲम्ब्युलन्सची सोय केलेली होती आणि कुठल्याही गोष्टीचा पंच सगळ्या गोष्टी लाईव्ह होत्या, पारदर्शक होत्या. त्याच्यामुळे त्याचा आनंद घेता आला. तसेच या नियोजनामध्ये या यात्रा कमिटीला राहटणीच्या इतर ग्रामस्थांनी जे आपल्या कामानिमित्त गावापासून दूर असतील परंतु त्यांनी आपला एक हातभार लावावा ही मी सर्वांना विनंती करतो जेणेकरून आपल्या गावची कमिटी यापेक्षा चांगलं एक प्रदर्शन करू शकतं. आता एक नंबर ज्यांना मिळाला आहे त्यांनी आताच सांगितलं की ही जी बक्षिसं आहेत ह्याचं मौल्य किंमत लावू शकत नाही. 10 लाख रुपये जरी आम्हाला बक्षीस मिळालं असतं तरी हे 2. तर ह्याचं महत्त्वाचं म्हणजे हे जी काम ह्यांच्या
हे पुरुषांनी केलेलं आहे. ह्या 2 चक्क्या त्यांच्या घरी जाणार आहेत आणि त्या महिलांच्या हातात राहणार आहेत. जोपर्यंत त्या चालणार आहेत तोपर्यंत त्याची किंमत त्या महिला त्यांच्या घरामध्ये त्यांची करणार आहेत. तर अशाच प्रकारे सर्व ग्रामस्थांनी यात्रा कमिटीला व बैलगाडा कमिटीला सहकार्य करावं ही माझी विनंती आहे. मित्रांनो, फार सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि अशाच रीतीनं आम्हाला एक पारदर्शक आणि जबरदस्त मैदानं पाहायला मिळतील आणि आज पण सुंदर असा रिस्पॉन्स बैलगाडी मालकांचा मिळाला. शाहिदभाई, पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त गाड्या वाढणार का? 100% ह्यापेक्षा जास्त गाड्या तर वाढणारच निश्चित. हां. का तर इतकं चांगलं आणि पारदर्शी आणि इतकं प्रामाणिकपणे मैदान आम्ही बी मैदान पाहतोय सगळे बऱ्यापैकी. अतिशय चांगल्या पद्धतीचं मैदान वाटलं आणि आम्ही तर आवर्जून ह्या राटणी गावाच्या प्रत्येक मैदानासाठी आम्ही उपस्थित राहू. त्या नमस्ते. नमस्ते. पहिल्यांदा आभार तुमचे. आज दिवसभर संपूर्ण टीम संपूर्ण टीमचे आज नव्हते कष्ट, म्हणजे मैदान तयार करायला बरेचसे दिवस तुम्ही कष्ट करताय आणि आज मैदान यशस्वीरित्या संपन्न झालं. काय सांगाल? नमस्कार. प्रथमतः आजचं जे मैदान पार पाडण्यासाठी राटणे ग्रामस्थ, युवा वर्ग, लहान थोर मित्रमंडळी यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी बैलगाडा कमिटीचा एक सदस्य म्हणून किंवा राटणी ग्रामस्थाचा एक भाग म्हणून मी प्रथमतः त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि मैदानाचं बघायला तर ही बैलगाडा कमिटी किंवा राटणी ग्रामस्थ हे राटणीचं पारंपरिक मैदान असल्यामुळे या मैदानासाठी कोणताही गटतट न आणता मोठ्या उत्साहाने या यात्रेच्या मैदानासाठी सर्वजण उपस्थित असतात. आमचे बाहेरगावी असणारे सर्व म्हणजे नोकरीनिमित्त गेलेले सर्व अगदी या यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीनिमित्त येतात. तसेच आमच्या बैलगाड्या कमिटीला आर्थिक मदत मोलाचे सहकार्य करून हातभार लावतात. आणि ग्राउंडच्या बाबतीत आता जवळजवळ 15 दिवस झालं सर्व बैलगाडा कमिटी ग्राउंड तयार करण्यासाठी प्रयत्न करते. महाराष्ट्र केसरीचं मैदान असल्यामुळं फाटी आजपर्यंतच्या झालेल्या मैदानात अगदी बै सांगतील अशी फाटी तुम्हाला कुठल्याच मैदानात बघायला भेटली नसेल, जेणेकरून खाली 15 ते 20 गट थांबतील किंवा वर बैलासनी कोणतीही इजा न होणे अशा पद्धतीची संपूर्ण काळजी या कमिटीने घेतलेली आहे. आणि इथून सुद्धा पुढं दरवर्षी यात्रेचं हे पारंपरिक मैदान होतच राहणार आहे. जशी मी बैलगाडी शौकीनांना किंवा गाडी मालकांनी एकच विनंती करतो, आम्ही तुम्हाला आमच्या गावातर्फे जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढा आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तसेच बैलगाडी मालकांनी सुद्धा आम्हाला या यात्रेमध्ये आपली गाडी नोंद करून चांगला रिस्पॉन्स की मी बैलगाडी मालकांनी सर्व विनंती करतो. आणि पुढच्या वर्षी नक्कीच यामध्ये 100% वाढ होणार आणि बैलगाडी मालकांना माहीत झालंयच आतापर्यंत माहितीच की किती पारदर्शक मैदान संपन्न होतं. आता सांगायचं झालं तर कसं आहे विषय, आमचं हे मैदान यात्रेचं असते. या मैदानामध्ये आम्ही जे बक्षीस ठरलेलं आहे त्या बक्षिसामध्ये 1ही रुपया न कमी करता संपूर्ण बक्षीस देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे केला आहे आजपर्यंत. म्हणजे असं आतापर्यंत झालेले जे निकाल आहेत त्या निकालात असं कोणी म्हणू शकत नाही की आम्हाला बक्षीस कमी दिले. एकदा शब्द दिला. आणि ह्या राटणीच्या मैदानाचं एक वैशिष्ट्य असं आहे, पुढल्या वर्षीचं जे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते ह्या वर्षी डिक्लेअर केलं जातं. आता आम्ही गेल्या वर्षी 1,01,11 रुपयाचं बक्षीस गेल्या वर्षी डिक्लेअर केलेलं. तसंच आम्ही पुढल्या वर्षीचं सुद्धा 1,01,111चं महाराष्ट्र केसरीचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस यावर्षी बैलगाडा कमिटी ग्रामस्थ मंडळ राटणी यांच्यातर्फे डिक्लेअर करत आहोत. आणि अजून सुद्धा आकर्षक काही बक्षिसं पाहायला मिळतील ते कळेलच आम्हाला पुढच्या वर्षी. 100% पुढल्या वर्षीच्या मैदानात. आता गेल्या वर्षी आम्ही जे गाडी चालकांचे जे चालक आहेत त्यांना आमच्या गावातील ग्रामस्थांनी पैंजण दिलेलं चांदीचं. यावर्षी आमच्या गावचा जो ग्रुप आहे ब्रह्मचैतन्य ग्रुप या ग्रुपने चालकांसाठी घड्याळ दिलं. तसंच 100% पुढल्या वर्षी चालकांचाही विचार केला जाईल आणि 100% त्यासनी का फुल नाही फुलाची पाकळी म्हणून बक्षीस 100% दिले जाईल. त्यासनी सन्मान चिन्ह दिलं जाईल. या पद्धतीनं राटणीकर सर्व ग्रामस्थ त्या दिशेने वाटचाल 100% करतील. सर्व बैलगाडी मालकांतर्फे आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद.